मंत्रिमंडळ बैठकीत वर्ल्ड कप जिंकलेल्या महिला खेळाडूंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। महाराष्ट्रातील स्मृती मंधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादवचा राज्य सरकार सत्कार करणार। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। निवडणुकीचं बुलबुल वाजलं तर आजच आचारसंहिता लागू होणार। बंजारा समाजाच्या प्रश्नावर फडणवीसांनी बोलावली बैठक। समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत, उपोषणकर्ते उपस्थित राहणार। संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं नियोजन। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थावर दोघांमध्ये चर्चा। मनसेच्या हिंदी सक्तीविरोधानंतर समितीची नेमणूक। निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यास नकार। फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची आयोगाकडून परवानगी, तर सर्व प्रतिनिधींना भेटा ठिय्या देत शिष्टमंडळाची मागणी। उद्धव ठाकरेंची असीम सरोदे यांच्याशी बातचीत। आम्ही सगळे तुमच्या सोबत। सनद निलंबित झाल्यानंतर ठाकरेंकडून सरोदेंना पाठबळ। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। मराठवाड्यात स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा सामना रंगण्याची शक्यता। बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवारांना उमेदवारी देण्याची शक्यता। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जय पवारांचं नाव चर्चेत। बारामती नगर परिषदेची जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील नुकसान आणि मदतीत येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा होण्याची शक्यता। निर्णयांकडे लक्ष। मंचरमध्ये एका बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर सुरू होतं आंदोलन। वन विभागाने लावले होते 11 पिंजरे। केंद्राचं पाहणी पथक राज्यात पोहोचलं। आजपासून मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करणार। नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पथकाला जा। FRP थकवल्यास साखर कारखान्यांचा परवाना रद्द करणार। साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा। राज्यातील 7 कारखान्यांनी थकवली FRP। नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। कैलास पानगव्हाणेंनी आर्थिक विवंचनेतून संपवलं जीवन। पावसामुळे द्राक्षबागेला मोठा फटका बसल्यानं नैराश्यात। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर आक्रमक। सायन KEM रुग्णालयासह राज्यातील डॉक्टरांचा संप। रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता। मालवणमध्ये पोहण्यासाठी गेलेले 5 जण बुडाले। 4 जणांना वाचवण्यात यश, तर एका मुलीचा मृत्यू। सध्या एक महिला गंभीर तर 3 मुलं सुखरूप। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार। दादर येथील कबूतरखाना पुन्हा सुरू नाही झाला तर 15 दिवसांनी पुन्हा उपोषण सुरू करणार। जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांचा इशारा। कालचं उपोषण मात्र अर्ध्या दिवसातच संपलं। शेतीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी। अमरावतीच्या बरोडा शेतशिवारातील घटना। कुटुंबातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले। ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपला दणका। 3081 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 42हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात केल्या जप्त। संपूर्ण देशभर डिजिटल अरेस्ट प्रकरणात 3000 कोटींची लूट। सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालातील माहिती। जास्तीत जास्त चोरांच्या टार्गेटवर ज्येष्ठ नागरिक।